महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून 2 तारखेपर्यंत बीजेपीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल. ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेमधला असणारा अजेंडाही त्याच्यामध्ये असणारा हळूहळू डिसाईड होतोय. मेन अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. दुसरं, कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही. 3-3, 4-4 महिन्याचे जे कॉन्ट्रॅक्ट त्यांचे आहेत त्याला असणारा परमनंट वाढ द्यायची आणि 58 वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही, असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला ठरतोय. दुसरा, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत 14 लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत. या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ती 22 लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे. तरच शासन व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतं. अशा असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतो. दुसरं जे आहे त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही 22 लाखापर्यंत जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल. म्हणजे 20 वर्षापासून ते 35 वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही. आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचा आम्ही असणारा ठरवलेला आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे. ते म्हणजे की ॲग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात आहेत, मेगा प्रोजेक्ट्स होतात आहेत, त्या मेगा प्रोजेक्ट्सच्या ऐवजी जुन्या काळामध्ये जशी पिठाची चक्की होती, गावागावामध्ये होती, वस्त्यामध्ये होती, तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात. आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री, मायनर आणि टायनी इंडस्ट्री, मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा, वाढवायचा अशी असणारी परिस्थिती आहे. नंतरचा जो मुद्दा आमचा असणारा ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच MSP प्राइस त्या ठिकाणी जाहीर करते. दिल्लीमध्ये आजही हे आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसरा, शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो, हा दुसऱ्या बाजूला, याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. एकाला भाव पाडून लुटल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे. तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देतं त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूट होते ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कोणी भाव पाडून हमी भावापेक्षा कमी दराने विकत घेईल
त्या कायद्यामध्ये त्याला असणारं शिक्षेची तरतूद करायची अशी असणारी परिस्थिती आहे. हमी भाव एकदा असताना त्या ठिकाणी मिळाला की मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कन्झ्युमरला आपल्याला असणारं ते प्रॉडक्ट कितीला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे याचं त्याला डिसाईड करण्याचा असणारा अधिकार त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं आहे, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे, सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असणारा पाहिलं तर हे तांदळाचं असणारं माहेरघर आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याचे भाव हे असणारं आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचा असणारा 100% एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही असताना म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राइस हा असताना 5,000चा असला पाहिजे. कापसाचा जो आहे तो असताना 8,000चा असला पाहिजे. आणि ऊसाच्या ह्याच्यामध्ये आता 20% इथेनॉल हे पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. परंतु ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो, ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो, त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही. आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असताना कारखान्याला जात आहे, तर ऊसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे. ज्या काही संघटनांची आम्ही असं बोलतोय त्या मेन मुद्दे त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असणारा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि 2 तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून वंचित बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला असणारा भाग आहे. पहिल्या फेज मधला जो आहे तो फॉर्म भरण्याचा संपलेला आहे. दुसऱ्या फेज मधला असणारा त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आणि म्हणून तिसरा जो आहे, तिसरा, चौथा, 5वा, 7वा जो आहे तो सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेट ठरवतील अशी परिस्थिती आहे. जसं म्हटलं तसं 2 तारखेला आपल्याला असणार या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी, आणि पुढचं वाटचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल.